देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा सलग सर्वाधिक काळ निवडून येण्याचा विक्रम अखेर मोडीत निघाला। नरेंद्र मोदी आता भारताच्या इतिहासामध्ये सलग सर्वाधिक काळ पदावर राहिलेले पंतप्रधान बनले आहेत। पण गेल्या 12 वर्षांचा हा प्रवास कसा होता? मोदी खरोखर हिट ठरले की फ्लॉप? आणि 2029 मध्ये मोदींनंतर भाजपचा खरा वारसदार हा कोण असणार? चला आजच्या व्हिडिओमध्ये याचबद्दल सविस्तर माहिती घेऊयात। नमस्कार। बघा, पंडित नेहरू एकूण 17 वर्षांपेक्षा जास्त काळ पंतप्रधान होते, पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतरची पहिली काही वर्ष ते थेट निवडून आलेले नव्हते। निवडणुकीच्या माध्यमातून सलग निवडून आल्याचा नेहरूंचा कार्यकाळ हा 4398 दिवसांचा होता। 26 मे 2014 रोजी नरेंद्र मोदींनी पहिल्यांदा शपथ घेतली आणि आज सलग तिसऱ्या कार्यकाळात त्यांनी 4399 दिवस पूर्ण करून नेहरूंना सुद्धा मागे टाकलं। या 12 वर्षात मोदींनी फक्त देशातच नाही तर जागतिक पातळीवर स्वतःचा दबदबा निर्माण केला। सौदी अरेबियापासून ते नुकत्याच मिळालेल्या नॉर्वेच्या ग्रँड क्रॉस ऑफ रॉयल नॉर्वेजियन ऑर्डर ऑफ मेरिट पर्यंत तब्बल 31 देशांचे सर्वोच्च नागरी सन्मान सुद्धा मोदींना मिळाले। जगातील 15 देशांच्या संसदेला मोदींनी संबोधित सुद्धा केलंय। बरं, लोकांच्या मनावर राज्य करण्यासाठी मोदींनी 2 हुकमी एक्के वापरले। पहिला एक्का म्हणजे मन की बात आणि दुसरा परीक्षा पे चर्चा। आणि आज एक्स वर म्हणजे ट्विटरवर 10,69,00,000हून अधिक फॉलोअर्स सह मोदी जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते। मोदींच्या या 12 वर्षांच्या कार्यकाळात देशाचा चेहरा मोहरा बदलणारे काही मोठे निर्णय आहेत। मोदींनी कुठले मोठे निर्णय घेतले तर पहिला, डिजिटल आणि सुरक्षा क्रांती। 2015च्या डिजिटल इंडियामुळे आज चहाच्या टपरीपासून ते अगदी मॉल पर्यंत स्कॅन होत आहे। दुसरा निर्णय म्हणजे सुरक्षेच्या बाबतीत 2016चा सर्जिकल स्ट्राईक, 2019चा बालकोट एअर स्ट्राईक आणि अगदी गेल्या वर्षी म्हणजे 7 मे 2025चा ऑपरेशन सिंधू, ज्यामध्ये सीमेपार जाऊन 100हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला। यामुळे भारताची आक्रमक सुरक्षा नीती जगानं पाहिली आहे। आता बघूयात ऐतिहासिक कायदे आणि अर्थव्यवस्थेबाबत घेतलेले निर्णय। कलम 370 हटवणं, तिहेरी तलाक बंदी आणि CAA लागू करणं हे राजकीय गेम चेंजर ठरले। आर्थिक आघाडीवर 2025 मध्ये जपानला मागे टाकत भारत $4.18 ट्रिलियन सह जगातली चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला। IMF नुसार 2030 पर्यंत भारत जर्मनीला मागे टाकेल आणि 3ऱ्या क्रमांकावर असेल। एवढंच नाहीये तर सांस्कृतिक पुनरुत्थान पण झालंय। नवीन संसद भवन आणि 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येमध्ये झालेली रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा, या 2 घटनांनी देशाचा सांस्कृतिक चेहरा हा बदलून टाकलाय। पण पंतप्रधान मोदींचा हा प्रवास फक्त यशाचा नव्हता। 2 मोठ्या निर्णयांवर सरकारला बॅकफुटवर सुद्धा जावं लागलंय। त्यातला पहिला निर्णय म्हणजे 3 कृषी कायदे। दिल्लीच्या सीमेवर वर्षभर चाललेल्या तीव्र आंदोलनानंतर अखेर 2021 मध्ये हे कायदे मागे घ्यावे लागले। दुसरा मागे घ्यायला लागलेला निर्णय भूमी अधिग्रहण अध्यादेश। 2014चा हा अध्यादेश राज्यसभेमध्ये बहुमत नसल्यामुळे आणि विरोधकांच्या तीव्र विरोधामुळे 2015 मध्ये सरकारला संपुष्टात आणावा लागला। आता सगळ्यात मोठा आणि कळीचा प्रश्न, 2014 ते 2029 पर्यंत मोदी हे देशाचे नेतृत्व करतात, पण 2029च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा चेहरा कोण असणार आहे? भाजपनं अजूनही अधिकृतपणे कोणताही वारसदार जाहीर केलेला नाहीये। सध्या राजकीय वर्तुळात 4 मोठ्या नावांची चर्चा आहे। पहिलं नाव अमित शहा, जे चाणक्य नीती आणि कणखर नेतृत्व मानले जातात। दुसरं योगी आदित्यनाथ, कडक प्रशासन आणि हिंदुत्वाचा चेहरा। तिसरं नितीन गडकरी, कामाचा धडाका आणि सर्वपक्षीय स्वीकार्यता। चौथं राजनाथ सिंग, अनुभवी आणि ज्येष्ठ नेतृत्व। मोदी नंतरचा नेता व्यक्तिमत्वापेक्षा संघटना आणि त्यावेळी राजकीय परिस्थिती कशी असेल यावर ठरवला जाईल। म्हणजे मोदींची ही 12 वर्ष ऐतिहासिक राहिली आहेत, यात शंका नाहीये। थोडे यश, थोडे वाद, तुम्हाला काय वाटतंय? पंतप्रधान मोदींचा हा 12 वर्षांचा कार्यकाळ हिट होता की फ्लॉप होता? आणि तुम्हाला 2029 मध्ये पंतप्रधान म्हणून कुणाला पाहायला आवडेल? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।